आज कोल्हापूर जिल्हा कसबा या ठिकाणी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सरपंच महिला सरपंचाचं जे ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये सन्माननीय सौ माधवी सावंत मॅडम आणि माझ्या सर्व भगिनींना खरं तर तुमच्या सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करते। आणि दिशा ग्राम विकासाचे केवळ वार्षिक किंवा 5 वर्षाच्या योजनांवर आधारित विकास नियोजन अपुरे ठरत आहे। त्यामुळे ग्रामपंचायतीसाठी आता 4 दशकांचा म्हणजेच पुढील 40 वर्षाच्या शास्त्रीय कला सुसंगत आणि काल सुसंगत आणि लवचिक असा दीर्घकालीन विकास आराखडा तयार करणे अत्यावश्यक बनले आहे। हा आराखडा केवळ कामांची यादी नसून गावाच्या भविष्यासाठीचा लोकांसमवेत बसून केलेला दस्तऐवज असावा। महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये 40 वर्षाचा दीर्घकालीन आराखडा म्हणजेच केवळ विकास योजनांचा दस्तऐवज नाही, तो पुढील पिढ्यांसाठी सुरक्षित, समृद्ध आणि क्षमताधिष्ठित गाव बनवण्याचा सामूहिक संकल्प आहे। 40 वर्षांची दृष्टी, 10 वर्षाची रणनीती आणि वार्षिक जीडीपी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून व 16व्या वित्त आयोगाच्या तरतुदीचा योग्य व दूरदृष्टीने वापर करूनच खऱ्या अर्थाने सक्षम ग्राम स्वराज्य साकार होऊ शकते। मला अनेक वाचक सांगतात की आपण जे मांडता ते नक्कीच पडते, आपले सर्व लेख संग्रही आहे। तर सर्वात महत्त्वाचं ग्राम विकास आराखडा ही दिशा ग्रामीण महाराष्ट्र आज एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे। हवामान बदलामुळे पावसाचे चक्र अनिश्चित झाले, पाण्याची टंचाई वाढत आहे, शेती जोखमीची बनत चालली आहे, युवकांचे स्थलांतर वेगाने होत आहे आणि सामाजिक विषमता आणि ठळक होत आहे। या पार्श्वभूमीवर केवळ वार्षिक किंवा 5 वर्षाच्या योजनांवर आधारित विकास नियोजन अपुरे ठरत आहे। त्यामुळे ग्रामपंचायतीसाठी आता 4 दशकांचा म्हणजेच पुढील 40 वर्षाचा शास्त्रीय काल सुसंगत आणि लवचिक असा दीर्घकालीन विकास आराखडा तयार करणे अत्यावश्यक बनले आहे। हा आराखडा केवळ कामांची यादी नसून गावाच्या भविष्यासाठीचा एक दस्तऐवज असावा। पहिला स्तर जो आहे 40 वर्षाचा त्याच्यामध्ये काय करायचं आहे तर गाव कसे असावे, पाणी, शेती, रोजगार, पर्यावरण आणि सामाजिक समता याबाबत दीर्घकालीन उद्दिष्टे काय असावीत त्यासाठी पहिला स्तर ठरवावा। दुसरा स्तर आहे तो 10 वर्षाचा धोरणात्मक टप्पा, मोठे बदल घडवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, निसर्ग पुनरुज्जीवन आणि मानवी विकास। आणि तिसरा स्तर आहे वार्षिक ग्रामपंचायत विकास आराखडा। जीडीपी म्हणजे ज्यात प्रत्यक्ष कामे, खर्च, योजना, एकत्रीकरण आणि जबाबदाऱ्या निश्चित करणे या बाबी येतात। या संपूर्ण आराखड्याचा केंद्रबिंदू म्हणजे पाण्याचा ताळेबंद, पर्जन्यमान, कृतजल, भूजल, पुनर्भरण, शेती, घरगुती व पशुधनासाठी होणारा वापर यांचा एकत्रित विचार केल्याशिवाय गावाला पाण्याची शाश्वती मिळू शकत नाही। त्याचबरोबर वर्तमानातील वास्तव आहे दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, त्याचबरोबर अशा वारंवार घटना घडत आहेत त्यासाठी जलसंधारण, नैसर्गिक निचरा, वृक्षछाया, आरोग्य यंत्रणेची सज्जता आणि आपत्ती व्यवस्थापन हे ग्राम विकास आराखड्याचा अविभाज्य भाग असले पाहिजे। आता लोकसहभागी नियोजन पद्धती कशी तर ग्राम विकासाच्या सगळ्या प्रक्रियेत लोकसहभाग हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे। वॉर्ड सभा, महिला सभा, युवक मंडळे, ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग असेल तरच आराखडा गावाचा होतो। लोकांनी तयार केलेला आणि लोकांनी राबवलेला आराखडा यशस्वी ठरतो। 40 वर्षांचा ग्रामविकास आराखडा म्हणजे गाव रिकामे होण्याच्या प्रक्रियेला थांबवण्याचा आणि ते चक्र उलटे करता येईल काय यासाठीचा प्रयत्न आहे। माती, पाणी, पशुधन, माणूस यांचा समतोल राखणारे नियोजन झाले तरच गावात पुन्हा आशा निर्माण होईल आणि ही आशाच ग्रामीण महाराष्ट्राच्या भवितव्याची खरी दिशा ठरेल। खरं तर हे जे लेख आहेत आपल्या ग्रामपंचायतीसाठी महाराष्ट्र शासन किंबहुना केंद्रातून किंबहुना नॅशनल, इंटरनॅशनल, जागतिक बँकेतून जे काही अर्थसहाय्य येतं ते तळागाळापर्यंत पोहोचावं। त्यामुळे मिनी मंत्रालय आपण म्हणतोय ग्रामपंचायतीला एवढे प्रचंड अधिकार आहेत की वरच्या स्तरावरून डायरेक्ट निधी आता ग्रामपंचायतीला येतोय आणि ग्रामपंचायतीचे सर्व म्हणजे सरपंच जे आहेत त्यांना अधिकार दिलेले। त्या अधिकाराच्या अंडर आपण जर महिला, मुली, शेतकरी, कामगार आणि गावातील सर्वच 12 बलुतेदार, 18 बलुतेदार ह्यांच्यासाठी जर काही करू शकलो तर ग्राम समृद्धी योजनेतून आपल्याला स्वयंपूर्ण खेडी निर्माण करता येते। पूर्वी महात्मा गांधींचं स्वप्न होतं स्वयंपूर्ण खेडी, खेड्याकडेच आहे। आता आपण काय करतोय शहरीकरण झालेलं आहे, अर्बनायझेशन झालेलं आहे। गावातील प्रत्येक युथ किंवा तरुण उठतोय आणि नोकरी निमित्ताने कुठे जाते
बाहेरच्या गावी किंवा मेट्रोपॉलिटन सिटी जसे की मुंबई या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई ही आपल्या भारताची आर्थिक नाडी आहे, तिथं स्थलांतरित होत आहे, तर ते थांबवणं गरजेचं आहे. खेड्यामध्येच उद्योगधंदे निर्माण होणं गरजेचं आहे. आपण म्हणतो डिजिटल इंडिया, वेकअप इंडिया, स्टार्टअप इंडिया, तरुणांना अनेक उद्योगांसाठी शासन काय देते, सबसिडी देते. मग तरुण काय करते, छोटे मोठे उद्योग सुरुवात करायची, पण त्याला भांडवल नाहीये. पण छोट्या प्रमाणामध्ये भांडवल कसं उपलब्ध करणं आणि खेड्यामध्ये एक छोटे छोटे उद्योगधंदे की जसं लायपाटापासून झाडू गॅसुरी, जसं बांबूपासून असा प्रत्येक गोष्ट तयार होते, म्हणजे इको फ्रेंडली गोष्टी तयार करणं. आणि इंटरनॅशनल लेवलला जसं की कोल्हापुरी चप्पल आता जे प्राडा आहे त्या इंटरनॅशनल ब्रँडनं त्याच्याशी टायअप केलेलं आहे. म्हणजे आपल्याकडं जे निर्माण होते, जसं कोल्हापुरी गुड असेल, कोल्हापुरी चप्पल आहे, आणि कोल्हापूरच्या मातीमध्ये तयार होणारे पैलवान पैकी माझा रेठरे गाव जो आहे तिथं ऑलिम्पिक वीर जसं बंडा पाटील रेठरेकर म्हणून जपानला जे ऑलिम्पिक झाले होते, तर मला सार्थ अभिमान आहे की खेड्यामध्ये जे समृद्ध, भारत हा प्रज्ञावंत देश आहे, खेड्यामध्ये प्रज्ञा निर्माण होते, पण त्याला संधी निर्माण करून देणं हे सरपंचाचं कर्तव्य आहे. गावातील छोटी छोटी मुलं आहेत, शाळा त्याच्यामुळे होत्या. मी प्राथमिक शाळांना शासनाच्या आदेशानुसार जीएम पोर्टलवरून जवळजवळ 16 लाखाचं साहित्य प्रत्येक अंगणवाडीला दिलेलं आहे, प्रत्येक प्राथमिक शाळेला 3 शाळा तिथे दिलेल्या आहे. म्हणजे तुम्ही पायानं सक्षम केला तर शिखर नक्कीच मजबूत होईल. मला असं वाटतं बी ऑप्टिमिस्ट, आशावादी राहूया आपण. आणि an optimist sees opportunities in all difficulties while pessimist sees difficulties in all opportunities. तर मराठीत अर्थ असा आहे की आशावादी राहिलो तर कितीही अडचण आली तर आपल्याला त्याच्यामध्ये संधी दिसेल आणि संधीचं सोनं करूया. सरपंच म्हणून मी सर्वांना त्यासाठी शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद.